नमस्कार. इनेक्स अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. या व्हिडिओमध्ये आपण कडून टीचर्स आणि अकॅडमिक स्टाफच्या रिक्रुटमेंट व प्रमोशनसाठी तयार केलेल्या मिनिमम क्वालिफिकेशन क्रायटेरिया संदर्भात चर्चा करणार आहोत. ने मिनिमम क्वालिफिकेशनमध्ये काही प्रमाणात बदल केलेला आहे. रिसेंटली ने या संदर्भात ड्राफ्ट तयार करून त्या ड्राफ्टवर सजेशन्स मागितले आहेत व लवकरच नवीन क्रायटेरिया लागू केला जाईल. या नवीन मिनिमम क्वालिफिकेशन क्रायटेरियामुळे अनेक उमेदवारांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झालेला आहे की आता खरंच नेट, सेट, PhD नसेल तरीसुद्धा आपण कॉलेजेस, युनिव्हर्सिटीमध्ये टीचर्स व अकॅडमिक स्टाफसाठी इलिजिबल आहोत का? जर नेट सेटची गरजच नाही तर या परीक्षा बंद होतील का? असे भरपूर प्रश्न आपल्या मनामध्ये आहेत. त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला या व्हिडिओमधून मिळतील. जो ड्राफ्ट ने तयार केलेला आहे त्याप्रमाणे असिस्टंट प्रोफेसर बनण्यासाठी या प्रकारचे 3 ऑप्शन्स ठेवलेले आहेत. आपण वन बाय वन तीनही समजून घेऊ. यामधून आपल्या सर्व शंका दूर होतील. मिनिमम क्वालिफिकेशन क्रायटेरिया समजून घेण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम NCRF लेवल समजून घ्यावं लागेल. NCRF म्हणजे नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क. जर आपण पोस्ट ग्रॅज्युएशन केले आहे तर आपल्या कोर्सची लेवल 6.5 किंवा 7 राहू शकते. जर आपला अंडर ग्रॅज्युएशन कोर्स 3 वर्षाचा असेल तर लेवल 6.5 असणार व जर अंडर ग्रॅज्युएशन कोर्स 4 वर्षाचा असेल तर लेवल 7 असणार. फॉर एक्झाम्पल, जर आपण BSc प्लस MSc केले आहे तर MSc या पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सची लेवल 6.5 असणार, कारण BSc हा 3 वर्षाचा कोर्स आहे. जर आपण BTech प्लस MTech केले आहे तर MTech या पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सची लेवल 7 असणार, कारण BTech हा 4 वर्षाचा कोर्स आहे. आता नवीन क्रायटेरियानुसार ने मिनिमम क्रायटेरिया कशा प्रकारे डिझाईन केलेला आहे ते समजून घेऊ. टाईप 1, जर कॅन्डिडेटकडे अंडर ग्रॅज्युएशन डिग्री, पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री व PhD असेल तर तो असिस्टंट प्रोफेसर बनू शकतो, परंतु त्याला अंडर ग्रॅज्युएशनमध्ये 75%, पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये 55% जास्त मार्क असायला पाहिजे. पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्रीचा NCRF लेवल 6.5 पाहिजे. म्हणजे MSc, MA या डिग्रीज यामध्ये येतील. यामध्ये नेट किंवा सेट या परीक्षा उत्तीर्ण होण्याची गरज नाही, परंतु PhD आवश्यक आहे. इनेक्स अकॅडमीच्या पेपर 1च्या कोर्समध्ये प्रिव्हियस इयरमधील प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर स्पष्टीकरण, सिलेबसमधील प्रत्येक टॉपिकवर थेरी लेक्चर व मॉक टेस्ट इन्क्लूड केले आहेत. सोप्या भाषेमध्ये व खूप अट्रॅक्टिव्ह एज्युकेशनल व्हिडिओज आपल्याला उपलब्ध केले जातील. अधिक माहितीसाठी आपण 9881127789 वर संपर्क करू शकता. नेक्स्ट, टाईप 2, जर कॅन्डिडेटकडे पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री प्लस नेट किंवा सेट एवढं क्वालिफिकेशन असेल तरीसुद्धा तो व्यक्ती असिस्टंट प्रोफेसर बनू शकतो. जर नेट किंवा सेट क्वालिफिकेशन आपल्याकडे असेल तर अंडर ग्रॅज्युएशनमध्ये 75 मार्क्सचा क्रायटेरियामधून आपल्याला रिलॅक्सेशन मिळतो. पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्रीचा NCRF लेवल 6.5 पाहिजे. म्हणजे यामध्ये पण MSc, MA हे कोर्सेस येणार, कारण MSc, MAच्या आधी आपण जे UG कोर्सेस करतो BSc आणि BA हे फक्त 3 वर्षाचे असतात. त्यामुळे MSc, MA या पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेसचा NCRF लेवल 6.5 असतो. यामध्ये PhDची गरज नाही, फक्त आपल्याकडे पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री प्लस नेट किंवा सेट हे क्वालिफिकेशन असेल तरीसुद्धा आपण असिस्टंट प्रोफेसर बनू शकतो. त्यानंतर नेक्स्ट, टाईप 3, यामुळेच अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. जर कॅन्डिडेटकडे फक्त पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री असेल तरीसुद्धा
तो असिस्टंट प्रोफेसर बनू शकतो. नेट, सेट, PhD यापैकी काहीही नसेल तरीसुद्धा कॅन्डिडेट असिस्टंट प्रोफेसर बनू शकतो. परंतु पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्रीची NCRF लेवल ही 7 पाहिजे. पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्रीची लेवल 7 म्हणजेच अंडर ग्रॅज्युएशन कोर्स 4 इयरचा पाहिजे. फॉर एक्झाम्पल BTech प्लस MTech या प्रकारचा शिक्षण आहे, तर यामध्ये BTech 4 वर्षाचा कोर्स असतो. त्यामुळे MTech या पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सची लेवल 7 असणार. म्हणजे विदाऊट नेट, सेट, PhD आपण असिस्टंट प्रोफेसर होऊ शकतो. परंतु आपल्याकडे ME, MTech या प्रकारची NCRF लेवल 7 असणारी पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री पाहिजे. या 3 प्रकारचा क्रायटेरिया UGCने तयार केला आहे. इन शॉर्ट, जर आपण MSc MA आहात तर या डिग्रीने आपण असिस्टंट प्रोफेसर बनू शकत नाही. आपल्याला नेट किंवा सेट किंवा PhD या 3 पैकी ॲटलिस्ट एक क्वालिफिकेशन घ्यावं लागणार. त्यामुळे न्यू क्रायटेरियामुळे नेट किंवा सेट एक्झाम बंद होणार नाही. या एक्झाम सुरूच राहतील. आपल्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला या व्हिडिओमधून देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. आपले पुन्हा काही प्रश्न असतील तर आपण कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. हा ड्राफ्ट आपल्याला आमच्या WhatsApp टेलिग्राम ग्रुपवर उपलब्ध होईल. ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन व फर्स्ट कमेंटमध्ये दिलेली आहे. इनेक्स अकॅडमीला आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद.